आणि तसंच आचार्य बाबांनी या कार्यक्रमाचं पार्श्वभूमी आपणास निवेदित केलेलीच आहे। वास्तविक या ठिकाणी मी बोलण्याचा प्रसंग नाही, परंतु काही आठवणी, काही परंपरा मनोगत व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी वेळ मागून घेतलेला आहे। आज या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचा जे विधी करणार आहेत ते आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बाबाजी, ज्यांच्याकडे आम्ही भावी पंथाचे शिल्पकार म्हणून अपेक्षा व्यक्त करतो असे आदरणीय बाबाजी। खरं तर पंथ म्हटला, देश म्हटला की घर म्हटलं तर थोडं लहान मोठं वाटतं, वाद प्रतिवाद विचारांची काय विविधता राहतच असते। परंतु मी या ठिकाणी माझे विचार यासाठी व्यक्त करायला लागलो की आमचे गुरुकुलमधले सहकारी आदरणीय, ज्यांचा उल्लेख बाबांनी केला, भूतपूर्व उपाध्य कुलाचार्य बेडकर बाबाजी शास्त्री, आम्ही गुरुकुलमध्ये शिकलो आणि ज्यावेळी असा एक सुरू झाली परंपरा गुरुकुल नंतर, आम्ही शास्त्री झाल्यानंतर, की बहुतेक गाद्यावरती, मोठमोठ्या गाद्यावरती शास्त्री लोक आले। त्यामध्ये प्राधान्याने आमचे ज्यांचं पूर्व नाव वामनराव शास्त्री होतं, ते अत्यंत गुरुप्रसन्नता असलेलं असं व्यक्तिमत्व होतं। आणि आपण बघता मागे बी आज बी की एका एका गादीवर आठवड्यात वर्षात 2-2, 3-3 म्हणते एकाच वेळी होतात। परंतु बाबांचं असं एक व्यक्तिमत्व होतं की बाबा शास्त्री झाल्यानंतर आदरणीय त्यांचे विद्यागुरु भोजने बाबाजी त्यांनी आपली प्रतिष्ठा त्यांना दिली। त्यानंतर त्यांना त्यांच्या गुरु परंपरेच्या आशीर्वादाने, शुभचिंतनाने 109 गादीवर ते विराजमान झाले। कुठं? रिद्धपूरला। आणि त्यानंतर तिसऱ्यांदा सर्व उपाध्याय परिवाराने त्यांना ही वर्धनस्थ बेडकर बाबाजी ही मंत्री प्रदान केली। आता विचार करा, एका गादीवर 2-2, 3-3 होतात आणि बाबांच्या व्यक्तिमत्वाने एकाच वेळी त्यांना 2 आमनाय गाद्या आणि संपूर्ण पंथाचं अर्ध आचार्यपद बहाल झालं असं इतिहासातलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय कैवल्यवासी आमचे बेडकर बाबाजी। ते गादीवर आल्यानंतर मी गादीवर आलो। मलाही त्यांनी प्रेमाने सर्व आजच्यासारखं बाबा करतात तसे विधी सर्व सहकार्य दिलं आणि आम्ही आपसात एक विचार केला की आपला पंथ एक संध ठेवायचा आहे, आपल्याला पंथ चालवायचा आहे। त्यात कवेश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा साहेब होते, बेडकर बाबा होते आणि मी होतो। आमचे विचार चालायचे की आपल्याला पंथाला दिशा द्यायची आहे आणि त्या दिशेतून आदरणीय कारंजकर बाबांना परिषदेचं अध्यक्षपद त्यावेळी दिलं गेलं। त्यानंतर मधल्या काळात अनेक मतभेद झाले। परिषदेचं अध्यक्षपद गेलं असताना बाहेर आमच्यात दिलं असताना, परंतु ज्यावेळी मला अध्यक्षपद देण्यात आलं त्यावेळी बाबांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे परमेश्वर बाबासाहेबांच्या सेवेचा मला आशीर्वाद म्हणा, काही म्हणा, माझ्या अध्यक्षपदाला सर्व शाखेचे महंत जे माझ्या आदरणीय हिररीने वर्धनस्थ बेडकर बाबा बोरीला उपस्थित राहिले, त्यांनी आशीर्वाद दिला, सूचनाही दिल्या, माझ्या कर्तव्याची जाणीवही करून दिली। त्याचबरोबर लोणारकर बाबा हजर राहिले। त्याचबरोबर खास करून उपाध्याय शेवलेकर बाबाही रात्री येऊन गेले। खास करून उपाध्याय कुळातील सर्व लोकांनी मला, आमच्या तर होतेच कविश्वर, पण एक बिनविरोध हे पद मला या सर्वांनी बहाल केलं। एक मी माझं भाग्य समजतो, परंतु त्याही पेक्षा बाबांनी जे मला सहकार्य दिले त्यामुळे मी होऊ शकलो। कारण बरेच वेळा बाबांची योग्यता असताना सुद्धा पहिले परिषदेचे आचार्य रजिस्ट्रेशन जे आहे ते वर्धनस्थ बेडकर बाबा पीटीआरवर यांच्या नावाने आहे। या परंपरेतून ही परिषद सुद्धा सुरू झालेली आहे
आणि अशा परिस्थितीवरती बाबांनी मला अतिशय सहकार्य केलं, निर्विवाद निवडून दिलं. त्याबद्दल पुन्हा मी बाबाच्या या ठिकाणी आठवणीरूप आभार मानतो. आणि बाबा जे आहेत, खरं तर आमच्या आता ह्या नवीन पिढ्या सुरू झालेल्या आहेत आणि नवीन पिढीमध्ये या बिडकरी प्रस्तावावरती मला वाटतं सर्वात तरुण व्यक्तिमत्व हे आहे. आणि या व्यक्तिमत्व ती चाल आहे, वर्तन आहे किंवा दिशा देण्याचं जे कार्य आहे त्यांच्यात अतिशय वर्तमान काळात सतर्कता, सगळ्यांना धरून चालण्याची विचारशक्ती, जे एक अहंकार मला याच्या ठिकाणी दिसलेला नाही आणि कुठल्याही बाव केलेला नाही कुठल्याही परंपरेचा. नाहीतर आपण पाहतो आमच्या गुरुवार्याने असे केलं, आमच्या गुरुवार्याने तसे केलं. आमचा असं विचार असतो, गुरुवार्यांचा आदर ठेवून आपलं व्यक्तिमत्व जे विकसित करतात त्यापैकी एक व्यक्तिमत्व आहे. परंपरेच्या आधारावर जगत नाही तर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवतात आणि याची जाणीव मला त्यांच्या खिसपुरीत झाली. थोड्या दिवसात अतिशय उत्कृष्ट अशी खिसपुरी बाबांनी संपन्न केली की जी त्यांच्या गुरु परंपरेला आम्हाला वाटत होतं आता बाबा गेले, आता काय खरं नाही, व्यक्तिमत्व पण बाबांच्या ते गुण दिसायला लागलेले आहेत. आणि म्हणून भविष्यकाल या पंथाचा चांगला आहे, चांगला राहील एवढेच विचार या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे विचार संपतो.